मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक 3 हा पाहायला मिळतोय. कुडुसकर won the toss and elected to ball first. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचं अधिराज्य प्रस्थापित केलं या दोन्ही टीमने आणि तदनंतर या ठिकाणी पुनश्च एकदा जॉईंट झाले सामना क्रमांक 3 च्या माध्यमातून. लंच ब्रेक नंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झाली. दोन फलंदाजांची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी म्हणून पाहायला मिळते. प्रीतमजी राऊत आणि स्वप्नीलजी घरतसर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता ओपनिंग पेअर दाखल झाली. या ठिकाणी महेश भोईर यांनी सामना गाजवला. प्रिव्हियस मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी त्यांनी केली. यावेळेसही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल. प्रीतमजी घरत स्वप्नीलजी दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. प्रीतमजी राऊत फलंदाजी मार्कवरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवर मॅन विथ गोल्डन आर्म महेश भोईर यांचा पहिला बॉल पहिल्या षटकाचा. सामना क्रमांक 3 कुडुसकर विरुद्ध SRG परनाळी. पहिला बॉल फुलरलेन बॉल होता आणि त्याला मात्र या ठिकाणी डिस्पॅच केलं गेलं इनटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन मास्टर कप चौकार 4 धावा. फुलटॉस बॉलला थारा नाहीये आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रीतमजी राऊत यांच्या बॅट मधून आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल वरती चौकार 4 धावा. A1 जोडी जी पाहायला मिळते. एका साईडनं प्रीतमजी राऊत दुसऱ्या बाजूनं स्वप्नीलजी घरतसर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर सुरुवात छान झाली 4 धावेने. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ कडे बॉल निघून गेला 4 धावेकरिता. इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा महेश भोईर यांना आपण पाहत आहेत. ॲज अ बॉलर म्हणून मागचा सामना गाजवला परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं पाहायला मिळत आहे. षटकामधील हा दुसरा चेंडू महेश भोईर याचा बॉलर. याही वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये मिळाली 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून 2 बॉल नंतर 5 धाव फलकावरती. SRG परनाळी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. कुडुसकर दुसऱ्या बाजूनं टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतला गेला. दुपारच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळला आणि पहिल्या सामन्यामध्ये जो निर्णय पाहायला मिळाला होता फलंदाजी करण्याचा राहिला. वेगवेगळ्या सिच्युएशननुसार जो समोरचा संघ आहे त्याला कॅल्क्युलेशन करूनच या ठिकाणी निर्णय जो घेतला गेला क्षेत्ररक्षण करण्याचा. 2 बॉल नंतर धावा आहेत 5 स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकातील तिसरा चेंडू असेल आणि फलंदाजी मार्कवरती आहेत स्वप्नीलजी घरत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू निर्धाव आला. तिसरा बॉल डॉटच्या माध्यमातून निघून गेला. पहिला बॉल चौकाराकरिता. दुसरा बॉल 1 धाव परिपूर्ण केली प्रीतमजी राऊत यांनी आणि तदनंतर तिसरा बॉल निर्धाव हाताळला गेला महेश भोईर यांनी. 3 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत आल्यात. कुडुसकर संघाच्या माध्यमातून जे फ्रंट लाईन बॉलर पाहायला मिळालेत महेश भोईर तेच आहेत P1 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता. षटकातील पुढील बॉल फुलटॉस स्वरूपाचा बॉल सोडणारच नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशाचे भटके तो मिलेंगे जोरदार फटके. फुलटॉस अँड आय एम दी बॉस. फुलटोल वसूल केला. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. म्हणूनच ही A1 जोडी जी मानली जाते. स्वप्नीलजी घरतसरांच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोचली गेली. म्हणतात ना की सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और प्रीतमजी राऊत और स्वप्नीलजी घरत इनके बिना अच्छी सुरुवात नहीं होती. आणि ते त्यांनी करून दाखवलाय ॲज अ ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. अंबुजा सीमेंट का जोड़ है, आसानी से टूटेगा नहीं और आसानी से झुकेगा नहीं. चेंडू फेकून झाले 4. धावसंख्या 9 धावा बिनबाद 9 ही पाहायला मिळाली 4 बॉल नंतर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. या षटकामध्ये 5वा चेंडू घेऊन महेश भोईर येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. P1चं षटक आणि 5वा चेंडू.
याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावरती मेंटेन केलं. या बॉलला पाहिलं, फुटवर्क रीड केला आणि तदनंतर हा चेंडू हाताळला. रिलीज ऑफ द पॉइंट या ठिकाणी बदलला होता या बॉलवर आणि याचाच बेनिफिट मिळाला महेशजी भोईर यांना. 5व्या बॉलवरती मिळाली लेग बाईज. धावसंख्या 10 रन्स 10 या अंकावरती पाहायला मिळाली. शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 च्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि समोर आहेत प्रीतमजी राऊत. अंतिम चेंडू P1 चा 6वा बॉल. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट लेग मध्ये बॉल निघून गेला. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 या अंकावरती जाऊन पोचली गेली. 11चा आकडा जेव्हा जेव्हा येतो क्रिकेटमधील एका टीमचं महत्त्व काय असतं हे दर्शवून जातं. कारण की क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये, तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तेच पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणतात ना की टीमचा फुल फॉर्म काय आहे तर टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, ए फॉर अचीव अँड एम फॉर मोर. आणि तुमचं जर 11 खेळाडूंचं मोलाचं योगदान असेल तर तुमची बेस्ट टीम म्हणून जी पुढे येते. म्हणतात ना की एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. हातावरती हात आपटला तर टाळी वाजते, 2 हात एकत्रित आले तर भक्ती होते आणि अनेक हात एकत्र आले तर अशक्य वाटणारी गोष्ट ही सिद्ध होते, साकार होते. एकी हे श्रेष्ठ बल जे आपण वाचलंय तेच या ठिकाणी टीम स्पिरिट दर्शवताना पाहायला मिळत आहेत. एक संपूर्ण टीम. धावसंख्या 11. चला स्पीडअप करा, पंच दर्शवत आहे त्या ठिकाणी. जास्त टाइम घेतला जातोय. पहिलं षटक जिथे 11 धावा पाहायला मिळाल्यात. दोनही फलंदाजांनी आपलं अकाउंट 4 या धावेने ओपन केलं. चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट जे खेळलं जात आहे या दोन टीमच्या माध्यमातून. मी कुडुसकर आणि SRG परनाळी हे दोन संघ आहेत. षटक क्रमांक 1 च्या माध्यमातून 11 धावा. पहिला बॉल चौकार आला, दुसरा बॉल 1 धाव, तिसरा बॉल निर्धाव, चौथा बॉल चौकार, 5वा बॉल लेग बाईज 1 आणि 6व्या बॉलवर सिंगल रन. अशा अनुषंगाने 11 धावा P1 च्या षटकामध्ये. P2 मध्ये काय घडेल या बघूया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर हेमंत कडू यांना आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 2 च्या माध्यमातून पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी करण्याकरिता त्यांना इंट्रोड्यूस केला गेला. समोर आहे प्रीतमजी राऊत. पहिलाच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. संधी होती परंतु हा अवघड झेल होता आणि बॉल चालला या ठिकाणी चौकाराकरिता. अप्रतिम स्ट्रोक जो पाहायला मिळाला बघा. षटक क्रमांक 1 ची सुरुवात झाली 4 धावेने. षटक क्रमांक 2 ची सुरुवात झाली 4 धावेने आणि हे पाहायला मिळालं. आणि दोनही वेळा फलंदाज आहेत प्रीतम राऊत. दोनही गोलंदाजांचं स्वागत त्यांनी चौकाराने केलंय. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत हे दर्शवलं गेलं. पुन्हा एकदा हेमंत कडू यावेळेस गुडघ्यावरती बॅलन्स केलं. ऑन साईडला दिशा दिली. या बॉलला 1 धाव तरी मिळाली. डीप मधून फिल्डर येत आहेत. मिळेल फक्त 1. एका धावेच्या माध्यमातून 16 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. हेमंत कडू. पहिला बॉल चौकार आणि दुसऱ्या बॉल मध्ये या ठिकाणी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये थोडंसं चेंजेस केलं गेलं म्हणूनच 1 धाव जी परिपूर्ण झाली डीप मध्ये. 15 धावा 16 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आला. 11 नंतर 15 झाल्या आणि या बॉलवर सिंगल आली. 2 बॉल मध्ये 5 धावा आल्यात. पुन्हा एकदा हेमंत कडू यांना आपण पाहत आहेत ॲज अ बॉलर. षटक क्रमांक 2 च्या माध्यमातून पॉवर प्लेच्या बंधनात. पुढील चेंडू यावेळेस जागा बनवली, शफल झाली आणि तदनंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल निघून चाललाय. फ्लॅट सिक्सर. अप्रतिम फटका. हा बॉल जर आपण बघितला शफल झाले ओव्हर पिच मध्ये. हा बॉल कन्व्हर्ट केला रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. पूर्णतः शफल झाले होते 5व्या ते 6व्या स्टंप वरती आणि तदनंतर हा षटकार आपल्या नावी केला. 6 धावा आल्या आणि या 6 धावेने धावफलक फ्लाय झालं आणि जाऊन पोहोचलं 22 या अंकावरती. 3 बॉल मध्ये 11 धावा आतापर्यंत राहिल्यात. चौकार 1 धाव आणि तदनंतर षटकार या 3 बॉल नंतर. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत कडू.
याही वेळेस फुलटॉस स्वरूपाचा बॉल सोडणार नाहीयेत. पुन्हा एकदा स्लॉक सीचा फटका, घुटना टेक और सिक्सर देख हे दृश्य पाहायला मिळालं. बॅक टू बॅक षटकारांचा पाऊस पडला जातोय. महाराष्ट्रामध्ये आंबोली हे असं ठिकाण आहे जिथे सर्वाधिक पाऊस पडतो. आज आपण पाहिलं वंदे मातरम प्रणालीचं मैदान आणि या मैदानावरती षटकारांचा पाऊस पडला जातोय. स्वप्नीलजी गरज सरांच्या बॅटमधून नक्कीच पाहू शकाल परनाळी ग्रामपंचायत ग्रामसेवक आदरणीय सन्माननीय शिवाजी धनसुर साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये त्यांची नक्कीच वर्णी लागली या स्पर्धेला. वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. 3 इन अ रो, 3 लगातार षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलाय, मैदानाच्या आतमध्ये तुफान आलाय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलाय आणि त्या सुनामीचं नाव आहे स्वप्नीलजी घरात. काय फलंदाजी करतायत, बेधडक स्वप्नीलजी घरात सर फलंदाजी करतायत. एकदम कडक जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रेक्षकांना तर हेच हवं असतं, एंटरटेनमेंट आणि तेच पाहायला मिळालं या 3 बॉलमध्ये. एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं. या 5 बॉलमध्ये जवळपास 23 धावा जमवल्या गेल्यात. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेचा. याही वेळेस आपण पाहिलं सुंदर पद्धतीने कन्वर्ट करताना स्ट्रोकला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक धावतायत. डिफाईन लेग, बाउंड्री लाईन पार. 27 धाब्याचं एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं हेमंत कडू यांचं. आणि संघाची टोटल SRJ प्रणाली संघाची जाऊन पोचली गेली. हिमांशु सिंग आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 38 रन्स, 38 धावा बिनबाद. काय स्टार्ट राहिली अप्रतिम पद्धतीने. SRJ प्रणाली संघाची थाटात सुरुवात, जोमात सुरुवात, झकात सुरुवात. रितेश देशमुख सरांच्या भाषेत लय भारी सुरुवात आणि G24 तासच्या भाषेत एक पाऊल पुढे सुरुवात. ही सुरुवात मात्र पाहायला मिळाली चांगल्या अनुषंगाची. चांगली फलंदाजी आतापर्यंत करताना आहे 2 फलंदाज आणि या फलंदाजांनी आतापर्यंत 2 षटकं आपल्या नावी केली. गोलंदाजांवरती हल्ला बोल केला या फलंदाजांनी. आक्रमकता काय असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जो हेतू होता, जो उद्देश होता, जे मानस होतं, जे गेम प्लॅन होतं, या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. मिडल ओव्हर म्हणून ते आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 आणि 4 महेशजी भोईर पुन्हा एकदा येत आहेत. षटक क्रमांक 3. याही वेळेस इनसाइड आउटचा प्रयत्न राहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु येथे जेल सोडला जातोय. जीवदान मिळालंय. काल जो उल्लेख प्रशांतजी दुमाडा सरांचा जेल सुटला आणि तदनंतर 15 बॉल मध्ये 55 धावेची विस्फोटक खेळी राहिली आणि येथे जेल सुटलाय. प्रीतमजी राऊत यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. एकदा मिळाली धावसंख्या 39, 39 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉलवर जेल सुटलाय. महेश भोईर येथून कशा अनुषंगाने पुन्हा एकदा गोलंदाजी करून देतील, संधी उपलब्ध करून दिली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये फिल्डरला. यावेळेस आपण पाहिलं 7 बॉल मध्ये 26 धाबेची खेळी स्वप्नील सरांच्या बॅट मधून मात्र अप्रतिम फलंदाजी राहिली. गगनभेदी षटकार जे पाहायला मिळाले. 3 इन अ रो, लगातार 3 षटकार. तेच तर्रार हा चेंडू पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावर नियंत्रण केलं, शेवटच्या मोमेंट पर्यंत फॉलो केलं होतं आणि हा डॉट चेंडू जो राहिला या षटकाचा आपण पाहिला. पहिल्या बॉलवर 1 धाव, तदनंतर दुसरा बॉल निर्धाव हाताळलाय महेश भोईर यांनी. मागच्या सामन्याचे हिरो जे पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करताना मी कोडुस्कर या टीमच्या माध्यमातून.
फुलटो स्वरूपाचा बॉल ऑन साइडला डिस्पॅच केलं गेलं. बॉलला आणि बॉलला पाठवलाय इन टू द गॅप मधून आलाय चौकार. 4 या 4 धावेच्या माध्यमातून स्कोर बोर्ड फ्लाय झाला आणि जाऊन पोचलं गेलं फलकावर. 43 रन्स 43 धावा. मिस्टर 360 डिग्री प्लेअर असं का म्हटलं जातं. स्वप्नील सरांना याचं प्रात्यक्षिक ते मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पाहायला मिळाले. स्वतः टीमचे संघ मालक मोठी जबाबदारी पार पाडताना मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनिंग पेयर फाउंडेशन रचायचं होतं आणि ते फाउंडेशन आतापर्यंत या 2 फलंदाजांनी करून दाखवलंय. 43 धावा आतापर्यंत बॉल फेकून झालेत या इनिंगच्या माध्यमातून. फक्त 15 बॉल मध्ये 43 रन. एक चांगली रणनीतीने फलंदाजी करताना हे 2 फलंदाज अटॅकिंग मूड मध्ये चांगला बॉलचा वापर केला. महेश भोईर देखील कमबॅक करण्यामध्ये माहीर असणारे गोलंदाज जे पाहायला मिळालेत. कुडूसकर या संघासाठी लेग बाईज मिळाले 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 चेंडू पाहायला मिळाले या षटकाच्या माध्यमातून आणि 4 बॉलमध्ये एक फुलटॉस वगळता कंट्रोल राहिलंय महेश भोईर यांचं आणि फुलटॉसवरती चौकार आला तरी देखील इकॉनॉमिकलकडे वाटचाल आहे या 4 बॉल नंतर. यावेळेस प्रीतमजी राऊत यांना आपण पाहत आहे झेल सुटला होता. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालंय. व्हाईट बॉल 1 धाव व्हाईटच्या माध्यमातून 45 धावा. इंग्लंड संघाला या ठिकाणी क्लीन स्वीपचे पाहायला मिळालं. 45 आकडा ॲज अ कॅप्टन जो पाहायला मिळाला रोहित करुणा शर्मा. खूप लोकप्रियता जी पाहायला मिळाली 45च्या आकड्याने गेन केली. त्याच धावा आपण पाहत आहेत 45 धावा. एक आगळा वेगळा रेकॉर्ड जरूर रोहित शर्मा यांचा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तत्पूर्वी जाऊया मॅचच्या दिशेने. बॉल फेकून बॉल झाले षटकाच्या माध्यमातून 4. 5वा चेंडू फुलरलेन बॉल आहे. ऑन साइडला जीवदान मिळालं होतं. म्हणतात ना ज्याला संधी मिळाली तो नशीबवान. ज्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान आणि ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता. आणि ती भूमिका घेतली गेली. एक चांगलं क्रिकेटपटूंची हीच तर ओळख असते. समुद्राप्रमाणे म्हणतात ना काही जण समुद्रामधून मासे काढतात, काही जण समुद्रामधून मोती काढतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्य देखील सेम आहे. तुम्ही काय घेता ही फार महत्वाची बाब. आणि येथून मात्र प्रीतम राऊत यांनी षटकार खेचला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 51. यावेळी स्ट्रेटचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला. 3 षटकांचा खेळ जो आतापर्यंत परिपूर्ण झाला आणि 51 धावा या धाव फलकावरती आपण पाहायला मिळाल्यात. हिमांशु सिंग आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवत आहेत. अप्रतिम पद्धतीचं गुणलेखन कसं असावं हे त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून पाहायला मिळालंय. बेट स्कोरर म्हणून जे पाहायला मिळत आहेत. मॅजिकल फिंगर बॉय म्हणून आपण पाहिलं हिमांशु सिंग आणि सकाळच्या सत्रामध्ये विघ्नेश ठाकूर यांना. षटक क्रमांक 1 जिथे 11 धावा आल्या. षटक क्रमांक 2 एक्सपेन्सिव्ह राहिलं हेमंत कडू यांचं 27 धावेचं. षटक क्रमांक 3 मध्ये महेश भोईर यांनी 12 धावा खर्च केल्या गेल्या. आणि अशा अनुषंगाने आपण पाहिल्यात 51 धावा धाव फलकावरती चांगली टोटल जी मांडली गेली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 3 डिजिटमध्ये स्कोर बोर्ड जाताना. याही वेळेस दॅट पॉसिबिलिटी या ठिकाणी आहे की या धावा 100 पार होतील. परंतु त्याकरता या 2 फलंदाजांना अशाच पद्धतीने कन्सिस्टन्सीने खेळावं लागेल. सातत्य टिकवून या ठिकाणी जो खेळतो तो या ठिकाणी पुढे जातो आणि यशस्वी होतो. चला या ठिकाणी थोडंसं स्पीडअप करा. ड्रिंक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत पाणी गेलं. एक नवीन संकल्पना आणि नवीन या ठिकाणी गेम प्लॅनिंग आखण्याची संधी या ठिकाणी मिळाली. परंतु येथून मात्र कशा अनुषंगाचं क्रिकेट जे खेळलं जाईल. हिमांशु सिंग आपण चर्चा करत होतो की रोहित शर्मांचा आगळा वेगळा रेकॉर्ड IPL मध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत 27 असे गोलंदाज आहेत त्याने IPLच्या माध्यमातून हॅट्रिक नोंदवली आणि तब्बल 38 असे प्लेयर आहेत ज्याने आतापर्यंत शतक झळकवलं IPLच्या इतिहासामध्ये. आणि फक्त 3 असे प्लेयर आहेत ज्याने आतापर्यंत 250 प्लस षटकार खेचलेत. असे फक्त 3च प्लेयर आहेत ज्यांनी 6500 प्लस धावा केल्यात. आणि फक्त असे 8च प्लेयर आहेत आणि 8च कॅप्टन आहेत ज्यांनी मेगा फायनल IPLचा सामना जिंकला आणि IPL मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलात. आणि हे सर्व रेकॉर्ड एकाच्याच नावावरती आहेत ते म्हणजे रोहित गुरुनाथ शर्मा.
200+ षटकार, 6500+ धावा. डेक्कन चार्जर्सकडून खेळताना हॅट्रिकही त्यांनी मिळवली आणि शतकही त्यांनी झळकवलंय आणि विनिंग कॅप्टन म्हणून ते पाहायला मिळाले. आणि म्हणूनच एक आगळा वेगळा रेकॉर्ड रोहित शर्मा यांनी केला IPLच्या इतिहासामध्ये. धावसंख्या 51 जे पाहायला मिळाले स्कोर बोर्डवरती. 51 रन्स 3 षटकानंतर. इथून आपण पाहिलं तर गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल, कारण की 3 षटकं नावी राहिली फलंदाजांच्या. परंतु येथून चांगली गोलंदाजी मी कुडुसकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? जाऊया बॅक टू द ग्राउंड. षटक क्रमांक 4 मध्ये राकेशजी पाटील येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. इथून जर आपण पाहिलं तर विकेट्स घ्याव्या लागतील, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, तेव्हाच कुठे या ठिकाणी धावांची गती स्टॉप केली जाईल. परंतु त्याकरता राकेशजी पाटील येत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला बॉल आणि पहिला बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल. राकेश राऊत सर दर्शवत आहेत वाईट बॉल सिग्नल. झाकीर खान सर अप्रतिम पद्धतीने पंचांची भूमिका कालच्या दिवसापासून ते पाहायला मिळालेत ऑफिशियल अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून. 52 रन्स 52 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती जॉईंट झाल्यात. राकेश पाटील आले षटक क्रमांक 4च्या माध्यमातून गोलंदाजी करण्याकरिता मी कुडुसकर या संघासाठी. दोन्ही सेट बॅटर म्हणतात ना की आपल्या मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटमध्ये सेट होणं ही फार गरजेची गोष्ट. आणि दोनही बॅटर सेट बॅटर आहेत. कट कॉपी अँड पेस्ट. आणि यावेळेस आपण पाहिला 2 लगातार वाईट बॉल हाताळले गेले. 53 धावा स्कोर बोर्डवरती. राकेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता राऊंड विकेटने. यावेळेस आपण पाहिला ओव्हरपिच बॉल होता, क्षेत्ररक्षक आहेत, स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. स्टॉप केल्या गेल्या बॉलला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय. वेगाने धावले होते 2 फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण करताना देखील पाहायला मिळालेत. बुलेट ट्रेन प्रमाणे मात्र धावले होते आणि वेगवान 2 धावा परिपूर्ण केल्या. फक्त षटकार चौकार नाही तर सिंगल डबलही या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट जी मानली गेली आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 धावा. पहिल्या 2 वाईड नंतर या 2 धावा अर्थात एका बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या राकेश पाटील यांनी. याही वेळेस संधी होती परंतु संधी गमावली गेली. इथून जर आपण पाहिलं दोनही फलंदाजांना जीवदान मिळालंय. चांगलं क्रिकेट जे पाहायला मिळालं ॲज अ बॅटर प्रीतमजी राऊत यांच्या माध्यमातून आणि स्वप्नील घरसरांच्या माध्यमातून. षटकार चौकारांची आतिषबाजी. कॉल्बर्ट टप्प्याचा बॉल आहे या ठिकाणी. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत. पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे निघून गेला. 40+ मास्टर्स कप चौकार 4 आणि या 4 धावेच्या माध्यमातून स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला SRJ परनाळी संघाचा. 59 59 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ आहेत 4थं आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत चेंडू झाले 3. 2 वाईड तदनंतर 2 धावा. निर्धाव चेंडू हाताळला आणि तदनंतर 3ऱ्या बॉलवरती चौकार आलाय. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना पाहायला मिळाल्यात. 280च्या स्ट्राईक रेटने स्वप्नील सरांची फलंदाजी राहिली अप्रतिम आतापर्यंत. राकेशजी पाटील आणि 150च्या स्ट्राईक रेटने प्रीतमजी राऊत फलंदाजी करतायत. चांगला स्ट्राईक रेट. पुढे आले, स्टेप आउट झाले परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. चौकार आल्यानंतर एक चांगला बॉल प्रोड्यूस केला राकेशजी पाटील यांनी आणि प्रत्युत्तर दिलं. तुमच्यामध्ये षटकार चौकार मारण्याची ॲबिलिटी आहे तर माझ्यामध्ये रोखण्याची ॲबिलिटी आहे आणि हे करून दाखवले. या बॉलवर 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झाले त्या षटकाच्या माध्यमातून. या षटकातील 5वा बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. बॅट स्विच करत या ठिकाणी जणू काय उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजी करतोय की काय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने धावलेत. स्टॉप करण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि फिल्डर मध्ये बॉलने पुन्हा एकदा रेस जिंकली आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचा नमुना थोडासा खाली या ठिकाणी गेला. झेल सोडले गेलेत असं म्हणतात ना. ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजांना असतो क्षेत्ररक्षकांचा आधार. आणि परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं 4 धावा प्राप्त होताना 63 रन्स
63 धावा धाव फलकावरती जॉईन झाल्या आतापर्यंत. शेवटचा बॉल षटक क्रमांक आपण पाहतायत 4च्या माध्यमातून. अंतिम बॉल स्वप्नील गरज सरांच्या बॅट मधून आणखीन एक प्रॉपर कनेक्शन. फ्लॅट बॉल चाललाय. पंतांचं सिग्नल डीप मिड विकेटला सलामी देत असताना आलाय 40+ मास्टर्स कप षटकार. 69 धावा 4 षटकांमध्ये परिपूर्ण झाल्यात. 3 डिजिट मध्ये ही स्कोर कार्ड लागू शकतं हे आपण पाहिलंय. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जो लहानपणापासून आपण पाहिलं, जे खेळलं जपलं गेलं, आज मात्र टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. ISPL सारखी स्पर्धा जी आपण पाहत आहेत, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, स्ट्रेट टू स्टेडियम आणि पालघर जिल्ह्यातील 4 दिग्गज प्लेयर खेळताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचे बाहुबली सुमित ढेकळे यांना आपण पाहिलं. त्यानंतर प्रशांत करत अर्णनाचा ब्रँड जो पाहायला मिळाला. वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबीर यांना पण पाहिलं. आणि प्राऊड ऑफ नवली धावनचे मॅन्युफॅक्चरिंग मशीन लिटल मास्टर करण मोरे यांना पण पाहिलं. अशा अनुषंगाने 4 दिग्गज फलंदाज ISPLच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि तेच टेनिस क्रिकेटचं वेळ आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पालघर जिल्हा टेनिस प्रीमियर लीग 40+ मास्टर्स कप 2025 सीझन 3 17.25च्या सरासरीने धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. हे सरजी प्रणाली संघ छाप सोडली आणि पहिल्या विकेटसाठी भागीदारी आहे. नाबाद बिनबाद जिंदाबाद 69 धावा लावल्या गेल्यात. स्वप्नीलजी घरात सर खेळतायत वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती. किशोरजी पाटील येत आहेत षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता मी कुडुसकर या संघासाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल केलं होतं. या बॉलला फक्त एकेरीवरच समाधान व्यक्त करताना पाहायला मिळाले. आणि स्वप्नील गरज सर या ठिकाणी असतील फलंदाजी करण्याकरिता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एक अर्धशतक. याही वेळेस आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? प्रशांतजी दुमाडे यांना पण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. राजकुमार तामोरे सरांच्या माध्यमातून 49 धावा ज्या पाहायला मिळाल्यात कालच्या दिवसामध्ये. सेकंड हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जो पाहायला मिळाला. आणि त्यांच्याच विस्फोटक फलंदाजीमध्ये तो संघ विन झाला कालच्या दिवसामध्ये. दोन्ही सामने गाजवले. जाऊया बॅक टू दी ग्राउंड. किशोरजी पाटील येत आहेत. स्वप्नीलजी गरज सरांच्या बॅट मधून बॅटला स्विच केलं. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. प्रणालीचे ब्रँड अभ्यासेटर प्राऊड ऑफ प्रणाली स्वप्नील गरज सरांनी ठोकलाय 40+ मधील दुसरं अर्धशतक. क्या बात आहे. आणि स्वप्नील गरज सरांनी दर्शवून दिलं की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नसतो. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन. आणि ही भूमिका घेतली गेली बघा. षटकार, चौकार, सिंगल, डबल सर्व काही कला कौशल्य मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा आल्या त्या बॉलवरती आणि धावांची गती 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेली 78 रन. षटकार आला होता आणि त्यानंतर या 2 धावा पाहायला मिळाल्यात. 78 धावा आजच्या दिवसातील हाईट्स टोटल पाहायला मिळाली स्कोर बोर्ड वरती. SRG प्रणाली या टीमची. फुलट स्वरूपाचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्सच्या फटक्यात कन्वर्ट केलाय. आणखीन एक षटकार आला आसमानी टोला. 40+ मास्टर्स कप षटकार 84 धावा धाव फलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडू हाताळून झाले त्या षटकाच्या माध्यमातून. आणि स्वप्नील गरज सरांचा क्लास आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली गेली. 6 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. षटकारांचा पाऊस पाडला जातोय या पहिल्या इनिंग मध्ये. 5 चौकार
5 चौकार आणि 6 षटकार. षटकारामध्ये डील करताना खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी ही भूमिका राहिली स्वप्नील गरज सरांची. यावेळेस आपण पाहिलं बीट झाले आणि तदनंतर हा डॉट बॉल जो काउंट झालाय षटकाचा पहिला डॉट बॉल. 5 चेंडू हाताळून झाले त्या षटकाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू जो पाहायला मिळेल किशोरजी पाटील यांचा. 84 धाव फलकावरती आहेत. अंतिम बॉलवरती थोडीशी या ठिकाणी बॉलने गिरकी घेतली भिंगरी प्रमाणे आणि तदनंतर या 2 धावा आल्यात. 86 धाव फलकावरती जॉईंट झाल्या 5 षटकानंतर. पहिल्या विकेटसाठी ही धावसंख्या आपण पाहत आहेत. काय जबरदस्त फलंदाजी राहिली. म्हणूनच मी उल्लेख केला की SRG प्रणाली संघाची ही A1 जोडी आहे आणि A1 जोडी का संबोधली जाते याचं प्रात्यक्षिक त्याने पेश केलं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये स्वप्नील गरज सरांचा वाटा बहुमूल्य राहिलाय. असं म्हणतात ना की स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही परंतु स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो आणि स्वतःची इमेज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये स्वप्नील गरज सरांनी या ठिकाणी बनवली आणि म्हणूनच स्वप्नील गरज हे फक्त नाव नाहीये तर पालघर तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड आहे आणि त्यांचीच या ठिकाणी अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाली. धावसंख्या आहे 86 रन्स. 86 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळाल्यात. वन 101 हाईट्स टोटल आहे या स्पर्धेची. तो रेकॉर्ड ब्रेक केला जाईल का? अचिवर स्पोर्ट्स दांडीच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 101 ही टोटल पाहायला मिळाली. राजकुमार तामोरे यांच्या बाडमधून 49 धावा आणि संघाला नेऊन पोहोचवलं होतं. 101 या टोटल वरती 40+ थरार आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं षटक आणि मी कुडुसकर या टीमसाठी गोलंदाजी करण्याकरिता आलेत हेमंत कडू. यानंतर मैत्री 11 पालघर आणि निलेश फायडर चिंचणी दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं टॉस करण्याकरिता मैत्री 11 पालघर आणि निलेश फायडर चिंचणी. अंतिम षटक हेमंत कडू. पहिला बॉल फुलरलेन बॉल जो पाहायला मिळाला त्याने पहिल्या बॉलवर 4 धावा प्राप्त करताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजी फक्त गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी जणू काही प्रॅक्टिस सेशन सुरू आहे अशा पद्धतीने षटकार चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळालेत. 90 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. SRG प्रणाली संघाची टोटल जी पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी 90 धावेची पार्टनरशिप हाही एक मोठा रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलाय हेमंत कडू. याही वेळेस आपण पाहिलं स्लॉग सेव्ह केलं गेलं डीप मध्ये मिळालं प्रोटेक्शन स्क्वेअर लेग मध्ये. तत्पूर्वी आपण पाहायला मिळाले 1 धाव 91. 91 धावा फलकावरती जॉईंट झाली आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळतील स्वप्नीलजी गरज सर असतील फलंदाजी मार्क वर्दी ज्यांच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिल्यात. प्रत्येक चेंडू षटकारा पलीकडे चौकारा पलीकडे सिंगल डबलचं महत्त्वही त्यांच्या इनिंगमध्ये स्पष्ट झालं. अशा अनुषंगाने त्यांनी 50 धावा परिपूर्ण केल्या आणि संघाला त्यांनी नेऊन पोहोचवलंय 91 या धावसंख्येवरती. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन हेमंत कडू गोलंदाजी करण्याकरिता डेट ओव्हरमध्ये. चांगला बॉलचा प्रयोग केला या ठिकाणी पाहिलं होतं. फलंदाज सफल झालेत आणि तदनंतर हा डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. इकॉनॉमिकल हे 3 चेंडू राहिले गेलेत 5 धावा. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल 1, तिसरा बॉल डॉटचा राहिला हेमंत कडू यांचा. याही वेळेस आपण पाहिलं चांगल्या बॉलचा प्रयोग होताना राहिलाय. 2 डॉट बॉल सेट बॅटरला हाताळले जात आहेत. अंतिम षटकाचे किंग डेट ओव्हरचे स्पेशालिस्ट बॉलर हेमंत कडू यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न.
परंतु येथे झेल टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला उत्कृष्ट खेळ स्वप्नील घरत सरांचा. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि तदनंतर डगआउटमध्ये परत त्यांना पाहायला मिळत आहेत. 91 धावेची पार्टनरशिप ब्रेक केली. या 5 बॉलमध्ये 5 धावा दिल्यात गोलंदाज हेमंत कडू यांनी. डेट ओव्हरचे व्हेरी स्पेशालिस्ट बॉलर मास्टर माइंड बॉलर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. निरंजन घरत सर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत फलंदाजी करण्याकरिता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 91, 91 धावा. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज हेमंत कडू. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, मॅन विथ गोल्डन आर्म त्यांनी हे सिद्ध केले. डेट ओव्हरमध्ये सोपं नव्हतं, गोलंदाजी करायची होती सेट बॅटर करिता, परंतु या 6 बॉलमध्ये फक्त 5 धावा त्यांनी दिल्या. 91 धावा लावल्यात आणि 92चं लक्ष ठेवण्यात आलंय संघासमोर. मी कुडुसकर या संघाला विजयाकरिता 92चं लक्ष SRG प्रणाली या टीमने ठेवण्यात आलंय. मैत्री 11 पालघर टीमचे कॅप्टन आणि निलेश फायटर चिंचणे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरिता. चला, बोट टीम कॅप्टन्स मैत्री 11 पालघर आणि निलेश फायटर चिंचणे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. चला आपण टॉसमध्ये वळणार आहोत, परंतु चला SRG प्रणाली संघ लगेच फिल्डिंगसाठी या. SRG प्रणाली चला लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे आणि आपण वळणार टॉसकडे. जिकडे असतील राहुल धानवा टॉससाठी. हॅलो, सन्माननीय रुखसाद सर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे, जिथे मैत्री 11 पालघर आणि निलेश फायटर चिंचणी अशा 2 टीममध्ये आपण करूया टॉस. सर कॉइन
यस रुखसार सर या ठिकाणी कॉइन स्विंग करतायत. हेड इज कॉल, परंतु टेल आलाय मैत्री 11 पालघर टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. धन्यवाद रुखसार सर, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. सर आपण टॉस जिंकलाय, महत्त्वाचा सामना आहे आणि या मॅचमध्ये आपला निर्णय का असेल? पहिले तर आम्ही क्षेत्ररक्षण करत आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याकरिता या ठिकाणी काय रणनीती आखली जाईल आणि प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस आहेत या मॅचसाठी? प्लेइंग 11चं मी सांगतोय, कारण की विकेट ही खूप चांगली आहे बॅटिंगसाठी, तर कमीत कमी 70 ते 75 थांबवायचं आहे आम्हाला. नक्कीच. आणि कसंतरी आपला या ठिकाणी तुमची फेवरेट इनिंग आमच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही किस्सा शेअर केला होता भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेला, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मी 10वीमध्ये शिकत होतो आणि शाळेच्या ड्रेसवरती एक प्लेअर कमी होता, समोर सफाळ्याचा संघ होता आणि तुम्ही जाऊन सफाळ्याच्या बॉलरला 3 बॉलमध्ये 3 षटकार खेचल्या होत्या. परंतु तुमच्या आठवणीतील, तुमच्या स्मरणातील तुमची फेवरेट इनिंग कोणती आहे? माझी फेवरेट इनिंग सांगेल तर मी 40+ मधलीच सांगेल. मागच्या वर्षी आम्ही जे नंडोरा इकडे खेळत होते, आम्हाला 75 रन जिंकायला दिले होते आणि वंदे मातरम हीच टीम होती आणि आमचे दोन ओव्हरला 10 का 11 रन होते आणि मी जी स्टार्ट केली ती 47 नॉट आऊट करून 3 बॉलने आम्ही मॅच जिंकली होती. नम सरसुद्धा आमच्यामध्ये होते. ओके. आणि सर शेवटचा आणि अंतिम प्रश्न, जर समजा तुम्हाला भूतकाळात जाऊन एक जुना क्रिकेटपटूची इच्छा मिळाली तर कोणता क्रिकेटपटू व्हायला तुम्हाला आवडेल? जुना क्रिकेटपटू. जुना टेनिसचा क्रिकेटपटू सांगायचं तर मी आपल्या पालघर डहाणू तालुक्यामधला सांगायचं तर सांगणं कठीण आहे, पण आता मला जरा जुना क्रिकेटर आता सध्या 50+ला राजकुमारच चांगला बॅटिंग करतो आहे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच सर जॉईन झाल्याबद्दल. एक अप्रतिम व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप सारी मेहनत घेतली. पालघर भूषण प्रणयगरज सर, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर या ठिकाणी सर आपण जॉईन झालात. जर या सामन्यामध्ये आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय आपण घेतला असता? मी क्षेत्ररक्षणच घेतलं सर. नक्कीच आपण पाहिलं होतं मनाविरुद्ध झालं आहे. प्रथम फलंदाजी आपल्याला करायची आहे आणि आयडियल स्कोर काय असेल बघा सर. पहिल्या मॅचमध्ये 75 धावा झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 75 धावा झाल्या आणि या मॅचमध्ये 91 धावा झाल्यात. आयडियल स्कोर बघू आता. आमचे बॅट्समॅन पहिल्या वेळी माझी पण बॅटिंग नाही झाली आणि आमचे बॅट्समॅन होते दोघे तिघे, ते पण चालले नाही. 75 स्कोर होता आम्ही मारलेला, पहिला जिंकायला दिलेले आम्हाला, पण आम्ही ती चेस नाही केले. आता आम्ही बघू, जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. ओके. आणि सर तुम्हाला जर मी एक सिच्युएशन दिली, तुम्हाला 1 बॉलमध्ये 6 धावा करायला बॅटिंगला आवडेल की 6 बॉलमध्ये 30 धावा करायला आवडेल? 6 बॉलामध्ये 30 धावा करायला आवडेल. नक्कीच. आणि सेम प्रश्न तुम्हाला मी विचारतोय, जर तुम्हाला जर संधी दिली की भूतकाळात जाऊन तुम्हाला एक जुना क्रिकेटपटू व्हायची तर कोणता क्रिकेटपटू व्हायला तुम्हाला आवडेल? मी तर सांगेल मला क्रिकेटपटू जुना, ज्या मला टीमने मला खेळवलं म्हणजे आमची उच्चई टीम, मंगेश दवणे, मी त्याचं नाव घेईल अजित दवणे आणि राकेश दवणे, आणि आम्हाला जेव्हा मला क्रिकेट खेळायला शिकवलं आणि टीममध्ये इन केलं, आज मी त्यांचंच नाव घेईल. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच सर या ठिकाणी जॉईन झाल्याबद्दल. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे, टॉस जिंकला मैत्री 11 पालघर टीमने आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया बोईसरचा आणि पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज युसुफ सय्यद सरांना. ओव्हर टू यू युसुफ सय्यद सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. राहुल धनवा यांचा आवाज आपण ऐकत होता, अप्रतिम समालोचक. वळे मैदानाच्या आतमध्ये इकडे सामना रंगला गेला. एका बाजूला सरजी प्रणाली तर एका बाजूला संघ आहे मी कुडुसकर आहे. तर जो सामना विजय होईल नक्कीच सुपर 6 मध्ये क्वालिफाय केला जाईल. या सामन्यामध्ये राकेश पाटील ची बॅट यावेळेस योगेश आहेत, माफ करा, योगेशची बॅट सुद्धा तळपली. राकेश पाटील षटकार लगावलाय, योगेश सुद्धा षटकार लगावतोय. बघा दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेगाने खेळ साकारतायत. 3 चेंडू आणि 13 धावा दाफलकावर. काय सुरू बघा, एक व्हाईट बॉल नक्कीच आलाय आणि 14 धावा दाफलकावर. एक सिंगल, 2 षटकार, 1 व्हाईट बॉल. बनवायच्या विजयासाठी तब्बल या इनिंग्स मध्ये पाहू शकाल 92 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. 6 षटकांचा सामना आहे. सुरुवात चांगली झाली आहे. बॅटिंग करणारा संघ मी कुडुसकर या संघाची अप्रतिम सुरुवात.
यावेळेस पाहू शकाल फटका सुरेख खेळला, चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषेला लगत आलाय. वन बाउंस सीमारेषा बाल चौकार 4. बघा निरंजन घरतवर यावेळेस हल्ला केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल धावा जर पाहायला गेले तर 18 धावा जमा केल्या गेल्या. चांगली सुरुवात. प्रणय घरत कुठे असतील आमच्या कॉम्पोस्ट कडे प्लीज. प्रणय घरत किंवा केवलदत्त पाटील. बॉल कुठे गेले? 18 धावा फटकावर पहिला षटक मार्क असतं. 4 चेंडूमध्ये 18 धावा जमा केल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग करणारा संघ करत असताना मी कुडुसकर, राकेश आणि एका बाजूला योगेश चौधरी आणि राकेश पाटील असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून. हँड अँड सम मास्टर कप षटकार 6 धावा. योगेश चौधरी काय बॅटिंग करतात. निरंजनच्या विरुद्धामध्ये 3 षटकार 1 चौकार आला. या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 5 चेंडू मागे धावा जर धावफकर पाहिले गेले 24 धावा धावफकावर आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. बघा दोन्ही खेळाडूची गोष्ट 50+ खेळाडू आहेत. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात. बघा 92 धावांचा पाठलाग करायचा काय सुरुवात झाली आहे या इनिंग्स मध्ये. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहू शकाल अप्रतिम सुरुवात केली आहे. यावेळेस ऑफ साइडला फटका सुरेख आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडूला केला हवाई सफर. फक्त दिशा दिली आहे. अजून एक चौकार. पहिला षटक संपला गेलाय 28 धावा फटकावर. गरज चांगली सुरुवात झाली. योगेश चौधरी, राकेश पाटील दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून फुलटॉस बॉल सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न. वनदेश आहेत आणि वनदेशने दिला संदेश. कॅप्टन आले. पहिला चेंडू फुलटॉस होता त्यावर राकेश पाटील या बॅटरचा गडी बाद केला. बघा फिल्डिंग कुठे सजवली होती. खूप कमी वेळ आपण पाहतोय या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑफला सरळ कुठला खेळाडू असतो परंतु स्वप्नील घरात तिकडे खेळाडू सज्ज केला होता आणि फुलटॉस चेंडू टाकला त्यावर गडी बाद झालाय. चला बॅटर लगेच पाठवायचा आहे. मी कुडुसकर, महेश भोईर कॅप्टन. चला स्पीडअप करा. आणि 3 चेंडू 7 धावांची खेळ साकार. राकेश पाटील मैदानाच्या पहिला गडी बाद झाला 28 या अंकावर.
बघा काय सुरुवात झाली होती या इनिंगची, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. यावेळेस फुल टॉसवर फक्त दिशा दिली डीप मध्ये निरंजन घरत आहेत. चेंडूला फील्ड करते, चेंडूला थोडंसं फील्ड केलं गेलं, थांबवलं गेलं. दुसरा प्रयत्न गौतम पटेल वेगाने धावलेत. बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 30 या अंकावर. धावा दाखल करून आता बनवायचे विजयासाठी 62 येणारे चेंडू 28. स्वप्नील घरत कॅप्टनने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला आहे आणि गुलिंद मागवा सज्ज होत आहे. डावखरे गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सजून खेळायचा प्रयत्न तर मिस टाइम नक्कीच झाला. कोणाला चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू आहेत परंतु चेंडू निघून जातो सरस सीमारेषा पार. योग्य चौधरीच्या बॅटमधून अजून एक ब्रँडेड चौकार. गौतम पटेल माफ करा, गौतम पटेल आहेत त्याच्या बॅटवर हा चौकार आलाय. मास्टर कप चौकार. योगेश चौधरी नॉन स्ट्राइक एंडवर आहे. 4 चेंडू आणि 20 वर ते बॅटिंग करतात. 2 चेंडू 6 वर गौतम पटेल. बघा फुलटॉस बनवून खेळला गेला. पुढे सजवले पदेलीला फटका सजवला गेला. 3 खेळाडू ऑन साइड सजवले गेले. मिड विकेट, लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, डीप मध्ये, ऑफ साइड. बघा सरळ एक खेळाडू ठेवला गेला सर्कलच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू आहे सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, गली सर्कलच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. यावेळेस पहिलाच मन बनवला होता. फाईन लेगला चेंडूला खेळला खेळाडू आहेत. निरंजन जातात, प्रयत्न चांगला केला गेला पण त्याच्या हाताला चेंडू चाटत निघून गेलाय. सीमारेषा पार. हा आला अजून एक 40+ मास्टर कप चौकार. 4 38 धावा. चला चेंडू पूर्वा तिकडून जे प्रेक्षक असतील तर सपोर्ट करा या स्पर्धेला. एक अप्रतिम दर्जेदार एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप पालघर डिस्ट्रिक्ट 40+ पर्व तिसरं आपण पाहतोय. त्याचा माथाराचा दुसरा दिवस, तिसरा सामना. मी कुडुसकर विरुद्ध आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे SRG परनाळी. ऑफसाइड खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच खेळाडू आहेत वंजेश तिकडे आले. चेंडूला फील्ड करते. दुसऱ्या प्रयत्न पुढे आले होते योगेश परंतु थांबवलाय. चांगली कॉलिंग राहिली शेवटच्या क्षणामध्ये आणि थांबवलं गेलं. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचल 39. चेंडू तर खेळ संपले गेले. या षटकामध्ये 5 शेवटचा टीम चेंडू तर खेळ बाकी असेल. आपलं दुसरं षटक मार्ग असता. 39 धावा धावफलकाला लगावले गेले. आता बनवायचे 53 हा सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असेल 25 मध्ये 53 धावांची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न लावलेला अपील नक्कीच केली आहे आणि याच बोर्डवरती फलंदाज पाहू शकाल यष्टांच्या समोर पाहायला भेटले मिस्टर योगेश आणि बाद. बघा एका षटकामध्ये 2 मोठे अडथळे बाहेर केलेत. पहिल्या चेंडूवर राकेश पाटील, शेवटच्या चेंडूवर योगेश चौधरी. षटकामध्ये 9 धावा खर्च काय परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. निरंजन घरत सुद्धा छेड करतात. पहिला षटक महागडा होता परंतु काय कमबॅक करून दिलाय संघनायक. आपण सांगतो सेनापती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सेनापती जर लढाऊ असला तर सेना आपोआप लढते आणि स्वप्नील घरासाठी तयार झाला पाहिजेत. अर्धशतक झळकवलं परंतु 2 गडी बाद सुद्धा केल्या. अप्रतिम गोलंदाजी स्वप्नील घरच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 39 धावा धावफलकावर. आता येणारी 4 षटकं आणि बनवायचे 53 धावा हा सामना जिंकण्यासाठी.
चला स्पीडअप करा. SRG प्रणाली संघ प्लीज. पंच कॉलिंग करतायत. विनोद पाटील नक्कीच पाणी बॉयचं काम करत असताना पाहू शकाल. बघा वॉटर बॉय बनणं सुद्धा एक मोठं काम आहे. आपण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला पाहिलं असेल. नेथन लायन ग्राउंडमॅन होता, परंतु बघता बघता आज मुख्य गोलंदाज आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा. एक अप्रतिम असं खेळ त्यांनी साकारला आणि पाणी बॉल बॉय बनणं खूप महत्त्वपूर्ण, कारण की खूप काही शिकण्यासाठी असतं. एखाद्या संघाचा तुम्ही वॉटर बॉय किंवा बॉल बॉय असलात किंवा 12th मॅन असला तर आपला संघ जिंकावा सगळ्यात जास्त प्रार्थना आपण सांगतो की तेच खेळाडू करतात. आणि जेव्हा जेव्हा संघ जिंकतो तेव्हा 12th मॅन बॉल बॉय जाम आनंद होतो. 2 षटके 39 धावा, येणारी 4 षटकं बनवायचे 53. यावेळेस पायावर चेंडू होता, खोलवरचा चेंडू फटका सुरेख स्क्वॉलिकला खेळाडू आहेत बंदेश. चेंडूला फील्ड करतात, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, त्याच्यावर फेकी येईल. बघा 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे 6 होते. धावसंख्या 41 अंकावर जाऊन पोहोचला. आता बनवायचे 51. येणाऱ्या चेंडू असेल 23. दोन्ही संघासाठी सामना ऑन आहे. पहिल्या षटकामध्ये 28 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी 5 झाली. धावा खर्च केल्या मात्र 9. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. कुठे ना कुठे समीकरण बदलले गेले. बघा 2 जे गडी 5 झाले दोन्ही सलामी बॅटरचे ताबडतोब फलंदाजी करताना नक्कीच माघारी पाठवलं गेलं. 5 चेंडू 20 धावांची खेळी साकारले योगेश चौधरी आणि 3 चेंडू 7 धावांची खेळी साकारली ते म्हणजे राकेश पाटील. या दोन्ही बॅटर्सने गौतम पटेल आहेत. यावेळेस पाहू शकाल काय घडलाय. पंच नक्की दर्शवतील क्लीन बोल झालेत का. आणि यावेळेस क्लीन बोल फलंदाज बाद योगेश गौतम माफ करा गौतम बाद झालेत. क्लीन बोल. बघा नितीन सोमन आले गोलंदाज मार्कवर, परंतु काय विश्वास दाखवला तर संघ नायकाने आपल्या टर्मकार खेळाडूवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा नक्कीच झाल्या. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलं. गौतम पटेलला पाठवलं माघारी. बघा तिन्ही मुख्य फलंदाज बॅक टू डगआउट. योगेश पागधरे नॉनस्ट्राईक एंडवर आहेत. नवीन बॅटर नितीन सोमन बॅटिंगसाठी आलेत 5व्या क्रमांकावर. आताही बनवायचे विजयासाठी 51. येणारे चेंडू असतील 22 चेंडू 51 धावांची गरज. यापुढे होणारा सामना पाहू शकाल. एका बाजूला निलेश फायटर तर एका बाजूला मैत्रीलीन पालघर. डू ऑर डायचा सामना असणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज फसले. आल्या पावलाने माघारी पाठवले गेल्या. पहिल्या चेंडूवर 0च्या मागाला गोल्डन रिकॉर्ड शिकार. बॅक टू डगआउट गॉन. 7 गडी बाद 41 अंकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हसमुख पाटील बॅटिंगसाठी आलेत 6व्या क्रमांकावर. दबाव निर्माण झाला, परंतु कौतुक करावं लागेल निरंजन खरत या गोलंदाजाचा. पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा गोलंदाजासाठी आले 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केले. हॅट्रिकवर आहेत गोलंदाज. पहिली हॅट्रिक आपण पाहू शकाल का यावेळेस गोलंदाज निरंजन खरत यांच्या षटकामध्ये.
सुरेख चेंडू होता आपण त्याचा बाहेर टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच चालला. निर्धाव चेंडू चांगला कमबॅक मारावा लागेल SRG परनाळी या संघाचं. परंतु कौतुक करावं लागेल स्वप्नील घरत पप्पू दादा यांच्या गोलंदाजीमध्ये, ज्यांनी एका षटकामध्ये दोन्ही सलामी फलंदाजांना पाठवलं मैदानाच्या बाहेर. तिकडून पूर्णपणे संधी निर्माण झाली SRG परनाळी संघाच्या गोलंदाजांना. परत एकदा कट्टर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर वाऱ्याच्या अनुषंगाने चेंडू बाहेर काढताना पाहायला भेटले. निरंजन घरात फिरकीचा जादूगर लय मध्ये आलाय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे लय भुरळ टाकली होती दोन्ही बॅटरने, परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी करतायत. 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. यावेळी चेंडूला उंच घेऊन गेलाय स्वतः निरंजन. चेंडू खाली. हसमुख पाटील मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये 3 गडी बाद केले. अर्धा संघ बॅक टू डग आउट आहे. 41 अंकावर 5 गडी बाद. मिकडुस्कर बघा, एका वेळी असं होतं एका षटकात 28 धावा होत्या. असा वाटला होता पूर्णपणे दबाव SRG परनाळी संघावर आहे, परंतु स्वप्नील घरात आले आणि त्यांनी काय गोलंदाजी केली. तदनंतर निरंजन घरात काय गोलंदाजी केली आहे. 3 षटक 41 धावा, येणारे 3 षटक आणि बनवायचे 51. बघा, यावेळेस प्रीतम राऊत यांना इंट्रोड्यूस केला जाईल. 4थ्या षटकामध्ये 3रा गोल आहे विपुल शिवभक्त म्हणून ज्याला ओळखलं जातं, मॅन फ्रॉम बेटेगाव. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण की चांगला कमबॅक केलाय संघाने. 92 धावांचा पाठला करता पहिल्या षटकामध्ये सुरुवात खराब, परंतु काय कमबॅक राहिला. मागील 2 षटकामध्ये 5 गडी बाद केले. धावा खर्च केल्यात मात्र 13. यावेळेस पायावर चेंडू हेलिकॉप्टर खेळा घ्या. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. हा आलाय मास्टर का 40+ चौकार, 4 धावा. योगेश पागदरे छोट्याच्या बॅटवरून चौकार आलाय. एका बाजूला नॉस्टॅक एंडवर श्रीराम मस्कर पण पाहू शकेल, मॅन फ्रॉम विक्रमगड. तर एका बाजूला दांडी ला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत योगेश पागदरे. पहिल्या चेंडूवर चौकार, धावसंख्या 4 ने पुढे 45 धावा आता बनवायचे. विजयासाठी 47. येणारे चेंडू असतील 17 मध्ये 47 धावांची गरज आहे. योगेश ऑन स्ट्राइक. यावेळेस स्लोवर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न करत होते नॉनस्टॉक बॅटर, परंतु डॉट बॉल आलाय. आता येणाऱ्या 16 मध्ये बनवायचे आहेत 47 धावा. 1 धाव आरोग्यासाठी. PDTPL 2025 पर्व 3रा मास्टर कप आपण पाहतोय. 40+ खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आणि मोठा थरार वंदे मातरम परनाळीच्या मैदानामध्ये. ऑफेन्स बाहेर ठेवला. पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला आहे. बघा, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये यशस्वी ठरले नाही. मिस्टर प्रीतमने एक व्हाईट बॉल आली. धावफलक 1 ने पुढे 46 धावा धावफलकावर. आता बनवायचे 46. येणारे चेंडू असतील तब्बल या इनिंग्स मध्ये 16 मध्ये 46 ची गरज. बघा, 20 मध्ये 46 तुम्ही बनवले, 16 मध्ये 46 अजून बनवायचे. यावेळेस हेलिकॉप्टर नक्कीच खेळलाय. चेंडू खाली. निरंजन करत आलेत, करणार नाही चुकी. आणि योगेश पागधरे बॅक टू डग आउट. गॉन. 6वा गडी बाद.
बघा नवीन फलंदाज किशोर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. 8व्या क्रमांकावर 6 गडी बाद 46 धावा फटकावर लगावले गेले. पूर्णपणे दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर आहे. बघा काय क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलू शकतो. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव होता. एका षटकामध्ये 28 धावा जमा केल्या होत्या, परंतु मागील जे षटकं राहिली ना, मागील 15 चेंडू आणि 6 गडी बाद केलेत गोलंदाजी करणाऱ्या संघाने. किशोर पाटील लवकर फलंदाज स्ट्राईकवर परत मिस्टर प्रीतम राऊत गोलंदाज मागवा सज्ज होईल. येणारे चेंडू असेल 15-15 मध्ये बनवायचे 46 धावा विजयासाठी. सामन्याचा रंग कधी बदलू शकतो हे दर्शवलं गेलं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑफसाईडला लॉंग द कार्पेट खेळला गेला. निरंजन घरत तिकडे आहे, चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावाने समाधान मानावं लागलं. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 47. आता बनवायचे 45. येणारे चेंडू असतील तब्बल 14 मध्ये 45 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस उंच खेळण्याचा प्रयत्न होता. उंच तर खेळलाय. चेंडू खाली वंदेश पुढे आलेत आणि वर कॅच. 7वा गडी बाद. श्रीराम मस्कर सुद्धा मैदानाच्या बाहेर 0 चष्मा घालून. काय गोलंदाजी राहिली यावेळेस. या षटकामध्ये सुद्धा 2 गडी बाद केले, परंतु वंदेश कौतुक करावं लागेल. वंदेश दादाने काय कॅच टिपलाय, काय झेल टिपलाय प्रत्येक खेळाडूंनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत मिस्टर महेश भोईर. संघनायक फलंदाजीसाठी येत असताना पाहू शकाल 9व्या क्रमांकावर 7 गडी बाद झाले. धावा फटकावर आहे तब्बल पाहू शकाल 47. अजूनही बनवायचे 45. येणारे चेंडू असतील 13 मध्ये 45 धावांची गरज. तेरा चेंडूंनी 45 धावांची गरज. हा सामना विजयासाठी. समोर मी कुडुसकर बॅटिंग करत असताना पूर्णपणे दबावामध्ये संघ आहे. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू निर्धावाला आहे. चांगला षटक म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु मागील 5 चेंडू मागे मात्र 2च धावा खर्च केला. 2 गडी बाद केले गेले प्रीतम राऊतच्या माध्यमातून. 4 षटकं संपली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. येणारे 12 चेंडू बनवायचे विजयासाठी. अजून घी 45. बघा वनदेशला इंट्रोड्यूस केले गेले. 5व्या षटकामध्ये 12 मध्ये बनवायचे 45. महत्वपूर्ण सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बघा फिल्डिंग जी सजवलेली शॉर्ट फाईन लेग आहे. फ्लाइंग स्लिपला खेळाडू लेफ्ट हँड बॅटरसाठी. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाने नक्कीच व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा धाव नक्कीच आली. बघा 12 मध्ये 44 धाव बनवायचे. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर 22च्या सरासरी धाव बनवावं लागतील. शॉर्ट थर्डमॅनला पाहू शकाल फ्लाइंग स्लिपला रुपेश आहेत. रुपेश घरत प्लॅटफॉर्म बेटेगाव. एका बाजूला पाहू शकाल गलीमध्ये पप्पू दादा पाहू शकाल. यावेळेस ऑफसाईडला फटका नक्कीच खेळला गेला. खेळाडू आहे चेंडूला फील करते. चेंडूला फील केला गेला सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. बघा एक धावांनी सामना विजयी करता येणार नाही. इकडून मोठे फटके खेळावे लागतील. येणारे चेंडू असतील तब्बल
11-11 मध्ये बनवायचे 43. 11 बॉल 43 रन्स टू विन असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पाहू शकाल. नक्कीच चालाय. वंदेश गोलीमाकवर आहेत. थोडंसं नक्कीच लडखडत आहेत मिस्टर प्रीतम. पायामध्ये थोडा त्रास आहे पण चांगली गोलंदाजी केली आहे प्रीतमने. फुलटॉस बॉल बैठक खेळलाय. काय फटका सुचला महेश भोईर च्या बॅट मधून आलाय. खणखणीत दर्जेदार मास्टर कप षटकार. 6 धावा. चला पाहू शकाल षटकार नक्कीच आलाय. येणारे अजून चेंडू असतील तब्बल 10 चेंडू मागे बनवायचे विजयासाठी 38. पाहिजेत ना. यावेळेस सुरेख चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच चालाय. बघा आपण थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवर डॉट बॉल आलाय. यावेळी अजून एक बैठक खेळला. फटका सुरेख स्क्वेअर लेगच्या वरतून फ्लाइट आला. 1 बॉल चौकार. 4 धावा. फ्लाइट हिट चौकार आलाय. बघा चांगली बॅटिंग करतायत महेश भोईर. इकडून बनवायच्यात अजूनही 33. येणारे चेंडू असतील 8 मध्ये 33 धावांची गरज आहे. 8 चेंडू 33 धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला SRG परनाळी तर एका बाजूला मी कुडुसकर. रुखसद शेख यांचा संघ एका बाजूला पाहू शकाल स्वप्नील खरे यांचा संघ. बघा मागील वर्ष चॅम्पियन संघ सुद्धा आहे SRG परनाळी. आणि यावेळेस दांडी गोल. बघा प्ले डाऊन झाले. बॅटला चेंडू ब्रश होऊन यष्टा उद्ध्वस्त झाल्यात आणि फलंदाज बाद होतोय. तो म्हणजेच 8वा मिस्टर महेश भोईर. बॅक टू डकआउट गॉन. साईनाथ पाहू शकाल बॅटिंगसाठी आलेत. यावेळेस आलेल्या सरळ बॅटने फटका. सुरेख खेळला. तिकडे विपुल आहेत परंतु चेंडू निघून जातो सीमारेच्या पार. 4 धावांसाठी. बघा आता बनवायचे विजयासाठी 29 धावा. 29. 6 चेंडू अजूनही पाहू शकाल 6 चेंडूने बनवायचे 29. 6 बॉल 29.
ओके, येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी. 29 प्रीतम राऊत इंट्रोड्यूस केले गेले शेवटच्या अंतिम षटकामध्ये. स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅटर आहेत किशोर पाटील. 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतात. 1 चेंडू 1 वर चौकारावर सायनाथ फलंदाजी करत असताना 29 धावांची गरज आहे. पायावर चेंडू होता, खोदून काढला गेला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केली जाईल. अजूनही बनवायच्या 27. येणाऱ्या चेंडू असेल 5 चेंडू 27 धावांची गरज. यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफला खेळाडू आहेत पुढे येतील. निरंजन घरत चेंडूला फील करतायत. बघा 4 मध्ये आता बनवायच्या 26. विपुल घरतला इंट्रोड्यूस केला नाही. गोलंदाजी मागपर सुप्रील घरतने काही षटक टाकला. 2 गडीने बाद केले की बघा टर्निंग पॉईंट तो षटक राहिला असं म्हणावं लागेल. यावेळेस उंच खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. साईनाथच्या बॅटवर आला षटकार. बघा आताही बनवायच्यात विजयासाठी 20. येणारे चेंडू असेल 3 चेंडू 20 धावांची गरज आहे. 72 धावा फरक लगावल्या गेल्या. 72. 3 मध्ये 20 धावांची गरज. यावेळेस लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. खेळाडू आले चेंडू फील करतात. रुपेश डॉट बॉल नक्कीच चालला होता. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 20 धावा. 2 मध्ये 20 धावांची गरज आहे. सोबत अंतिम षटक मार्गस्थ आहे. बघा थर्डमॅनला डीपमध्ये ठेवलं गेलं आणि या लॉंग ऑन यावेळेस सर्कलमध्ये देखील शॉर्ट मिडॉनला खेळाडू सज्ज केलं गेलं. यावेळेस उंच खेळलाय चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि चांगला झेल टिपला गेला. दिनेश घरत होते मिस्टर पप्पू दादा. चांगला झेल टिपला गेला आणि 9वा गडी बाद झाला. तो म्हणजेच मी कुडुसकर संघाचा नवीन बॅटर शेवटचा अंतिम बॅटर मिस्टर हेमंत कडू बॅटिंगसाठी. शेवटचा चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच चालले ना. पूर्णपणे सामना विजय झाला. 19 धावांनी आणि आजच्या दिवसामध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला तर म्हणजे SRG परनाळी सुपर 6 मध्ये एक संधी अजून असणार आहे मी कुडुसकर या संघाला. यापुढे होणारा सामना निलेश फायटर विरुद्ध मैत्री 11 पालघर संघ. जो संघ विजय होईल त्या संघासोबत खेळण्याची संधी भेटेल. आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे ज्यांनी 62 धावा बनवल्या. 24 चेंडू